एक तरुण विधवा अशा प्रकारे विहिरीत पडणे याचे अनेक जीवघेणे अर्थ निघू शकतात. मी अभी लय घाबरलोय. म्हणजे घरातले सगळेच लय दडपण आलंय. येणारच. हा प्रसंगच असा आहे की मोठ्या धाडसी माणसाची छाती देखील दडपून जावी. पर मी हे समजा तुम्हाला सांगितलं हे घरातल्या कुणाला कळू देऊ नका, नाही तर माझी काही खैर नाही. तुम्ही आपले घरातलेच म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पांडुबा, निश्चिंत राहा. या गोष्टीचा माझ्या तोंडून उच्चारही होणार नाही याची खात्री बाळगा. जी. अण्णा, तुम्ही खाली होता तेव्हा फराळ केलाच नाही. मी आणला आहे, बसा ना. अहो वहिनी साहेब, तुम्ही कशाला घेऊन आलात? मला हाक मारायची, मी आलो नसतो का? राहू दे पांडू काका. बसा बसा अण्णा साहेब, फराळ करा, मी आलोच. बसा अण्णा. यमी, घरात काही बिनसले आहे असे दिसते. भाऊसाहेबांनी आमची भेट घेण्याचे लांबविले. दुर्गाक्का विहिरीत पडल्या होत्या म्हणे आणि भाऊसाहेबांनी माधवरावांना एकट्यांनाच बोलावून घेतले. नक्की काय झाले आहे? हा, काही नाही अण्णा. एका महत्वाच्या विषयावर मामंजींना स्वतःशी बोलायचे होते म्हणून एकट्यालाच बोलाविले. आणि दुर्गाक्कांचे म्हणाल तर विहिरीत वाकून कळशी घेताना त्यांचा तोल गेला आणि त्या पडल्या. म्हणजे आम्ही सगळे होतो ना तिथे. आम्ही लगेच वर काढले त्यांना. अण्णा, दूध घ्या ना. अगो बाई, दूध नेवले वाटतं. मी आत्ता ऊन करून आणते. रमा, चांदणचा ऊन होती कोवळ्या पावली. माप मी ओलांडले दूर गेली भातुकली. खेळण्याचे होते वय अंगणाची होती इकडे. सोवळ्या मनात माझ्या भरेना भाचा शया. तबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट. रमा, होय रमा, हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा. त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले आता तुला मी रमाच म्हणणार आहे. उंच उंच बाळा, झुले उंच माझा झोका. आज खऱ्या अर्थानं रमा रानडे झालीस तू.